सांगा की कुणा संकट लगीन झालंय? सांगा की लगीन झालंय का नाही? वय कुणा संकट झालंय? अहो सांगा की कुणा संकट झालंय? ते बारक्यापणी पाण्यात लगीन झालं होतं आमचं, आणि ज्याच्या संगत लगीन झालंय त्याचं दुसरीकडे लगीन झालं. तो आता माझं लगीन झालंय बी आणि नाही झालंय बी. आता तुमची खोटी शपथ कशी घ्यायची? असं आहे वय, त्याला काय होते, घ्यायची की शपथ. आणि कसं आहे, चांगल्यासाठी खोटं बोलणं कवा बी चांगलं असते बघा. असं कसं? ज्याच्यावर जीव जडलाय त्याची खोटी शपथ कशी घेणार? तुला काय झालं म्हणजे? जीव जाडलाय म्हणजे? हा हा, ते दोस्त म्हणून नव. तू तुला काय समजायचं ते समज, पण जीव जडणं महत्वाचं. बरं बरं, आता की नाही आपण पटक दिवशी तुमच्या झोपडीकडे जाऊया, तुमच्या सामानाची आवरावर करूया. तुम्ही आजपासून आमच्याकडे राहायचं. अहो कसं आहे, अहो झोपडीमध्ये राहणं की नाही डेंजर आहे बघा. किंवा श्री अरे की नाही खोडा डोसक्याचा आहे, कवा काय करेल काय नेम नाही. तेव्हा चला पटक दिवशी जाऊया. चला चला. पण ते तुमच्या घरच्यांचं काय? हे बघा माझं ठरलंय, तेव्हा तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आजपासून तुम्ही आमच्याकडेच राहायचं. हा, आता वहिनीसनी शब्द दिलाय म्हणून तुम्हाला घरात घेता येणार नाही, पण तुम्ही वरांड्यामध्ये निवांत राहायचं बघा. होय, आणि कुणी काय अडवलं नाही बोललं तर मी बघतो काय करायचं ते. तुम्ही चला चला, तुम्ही या, आपण पटकन आवरावर करूया. चला या या. असं मी बघतो. या. मालक, हे जरा जरा थांबा, ही केक टाकतो. काय झालं? बरं की मालक, एकदा पुन्हा नीट विचार करा काय, उगा माझ्यामुळे तुम्हाला ताप नको. एकदा रानाने ठरवलं की ठरवलं, मग किती बी ताप झाला तरी चालेल. बरा तुम्ही बिंदास. बरा ते घ्या. ते डबं टाका 2. कुठले हे टाकू? हा, हे टाका 2. बस, एवढं जरा बाहेर ठेवतं काय? होय. अहो द्या, मी बघ द्या.
इकडे एक टाक तो इकडे एक टाक. हा काय हे ठेवून या. थांबा. हातामध्ये मदत करतो. बरं ऐका की झालं ना हो समजा. होय समजा झालंय. ठीक आहे हे ठेवतो मी. चला होय चला निघायचं का. मालक एकदा पुण्यांदा नीट विचार करा काय. पक्क नव्ह उगा माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको. अहो काय बी वाद होणार नाही आणि झालं तरी चालेल. काय आता राणा कुणाचं काय बी ऐकणार नाही. अहो चला तुम्ही बिंदास. अहो चला की. अहो पण चला. ये ना व तुमची अक्काबाई घ्या की सोबत. हा नाही काय नाही चला या. हा ताईसाहेब ओ ताईसाहेब अहो ताईसाहेब ताईसाहेब अहो ताईसाहेब उठा की. अहो काय कुंभकर्ण घुसलाय का काय अंगात. अहो उठा की ताईसाहेब. संदे उगाच सकाळ सकाळ तुझं थोबाड बघायला कशाला लावतीस गा आमासनी. अहो माझं थोबाड हजारदा परवडलं. तिथं बाहेर वरांड्यात आलेलं थोबाडाचं काय. अहो उठा की. अहो उठा की चला कोण खाली. तर पडले आता. गप झोपू द्या आमासनी. अहो उठा की ताईसाहेब चला की खाली जाऊन बघूया. चला उठा 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 लवकर उठा 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 चला. काय अहो चला चला लवकर चला खाली चला. अहो उठा लवकर. चला चला चला. अहो ताईसाहेब हळू की डोळे उघडून चाला की नीट चला. घ्या ताईसाहेब घ्या. ते बघा आता उघडलं का डोळे. गुड मॉर्निंग वहिनी साहेब. काय उडाली काय झोप. चंदे तू बाई काय करते इथं. अहो तेच तर मला बी कळेना म्हणून तर तुम्हाला आणलं इथं. पहिल्या हिच्या हाताला धरण बाहेर काढीत ना. ऐक ऐक अहो ते तुम्ही करंट बसवलं का नाही. ते तर हात दुखायला हो लय हात. हॉल्टी डोस का नाही. अगं तुझ्यापेक्षा चित्राबा बी बरी. एकदा हक्कलले की नाही की परत येत नाही. तुझ्या तर बाहेर निघित ना. चल 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 हो काय ग पुण्यांदा जर का माझा हात धरला तर तुझा हात असा मुळे करून का नाही की आयुष्यात पुण्यांदा कुणाचा हात धरणार नाही. सोड सोड आमचा हात. काय सोड सोड. जा, सोड. लई झाली तुझी सोंग. माझ्या पुढं तुझी पावर दावायची नाही काय. तू इथं कशी काय आली. उंबऱ्याच्या आत पाऊल टाकायचं नाही असं ठरलं होतं. मी उंबऱ्याच्या बाहेर आहे आणि मला मानानं परीत बोलवलंय म्हणून आलो इकडं. कुणी 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 बोलवलं तुला इथं. मालकानं. या घराच्या मालकानं. मालकानं. सूरज अहो सूरज इकडे या. तुम्ही बोलवलेलं इकडं.
मी कशाला बोलवू? मी कधी बोलवलो तुला? माझं नाव पावत्या फोडू नकोस तू. हे या घराचा काय तू एकटा मालक नाहीस. संडीदास नाही अरे तुला हिम्मत तर बघा या बाईची. हे बघ, काल रातच्याला झालं तेवढा तमाशा लई झाला. आता निघ, चालती होईत ना. चल. आता तुला काय बोललो ते कळलं नाही काय? या घराच्या मालकानं बोलिवलंय मला आणि या घराचा तू काही एकटा मालक नाहीस. या घराच्या खऱ्या मालकानं, या गावच्या धन्यानं, तुझ्या भावानं रानानं इकडं बोलवलंय मला परत. आणि नुसतं बोलवलं नाही, माझ्या हाताला धरून मानानं परत घेऊन आलाय तो इकडं. मला कळलं काय? बघितलं? कळला का हिचा डाव? राणा भाऊजीसनी मालक करून मालकीन बनाय निघाली ही बाई. कशी बनते ते बघतोच मी. राणादा, हे राणादा, काय सगळं? काय? अरे ती बाई कशी काय आली परत? जिजा नाव आहे तिचं. अहो होय, पण ती परत कशी काय आली इथं? तू बोललेस तिला? तू बस आणि नाश्ता कर, बस. अरे पण ती बाई? जिजा. हा तेच ते. ती इथं कशी काय आली? अहो राणा भाऊजी, ती तुम्हाला फसवायले हे कालच उघड झालंय. अहो तिच्यामुळे आपल्या घरात वाद झालाय हे माहित असून बी तुम्ही तिला इथं कशी काय आणली? वहिनी, माझा निर्णय झालाय आणि माझ्या ना जिजामध्ये जे काही वाद होते, जे काही गैरसमज होते, ते समजे मिटले. ती आजपासून इकडेच राहणार आहे. काय फालतूपणा लावलाय यो? आणि या घरातला निर्णय तू एकटा कसा घ्यायला लागलायस? अहो राणा भाऊजी, आमचा बी हक्क आहे या घरावर आणि आमच्या मताला बी किंमत आहे. तुमच्या मताला किंमत आहे म्हणून जिजाला घरात घेतलं नाही. तुम्ही म्हणला होता उमराच्या आतमध्ये यायचं नाही, ती उमराच्या बाहेर आहे. आपण गरज काय आसरा द्यायची? मला अजिबात पटलेलं नाही. मग पटवून घे. या घराला तिची आणि तिला या घराची गरज आहे. बोंबलत गेली तिची गरज. मला हे मान्य नाही. मग मान्य नसेल तर तू आणि वहिनी तुम्ही तुमची सोय करा. काय ते त्या परक्या बाईसाठी तू मला नंदिताला हाकला निघालायस? कोण कुणाला घराच्या बाहेर हाकलत नाही. तुम्हा दोघांनी पटत नसेल तर तुम्ही दोघांनी बी तुमची सोय बघावं, एवढंच म्हणलंय मी. अहो राणा भाऊजी, असं काय बोलायलाय? या घरावर आमचा बी हक्क आहेच की. फक्त आपलाच हक्क आहे. राणादा, हे सगळं माझ्या नावावर इसरलाच वाटते. मी मनात आणलं की नाही, एका मिनिटात घरातनं बाहेर काढीन. असा कसा काढशील? समजा तुझ्या नावावर असलं तरी तू मिळवलेलं नाहीस. वाडवडिलांनी मिळवलेली संपत्ती आहे. जेवढा तुझा अधिकार आहे तेवढाच राणाचा बी अर्धा अधिकार आहे कायद्यानं. गोदा का तू? सूरज, आवाज खाली ठेवून बोलायचं. गोदक का बरोबर म्हणते. आणि तुला जे काय बोलायचंय की नाही ते कोर्टात जाऊन बोल की समधी प्रॉपर्टी माझी आहे म्हणून. मग बघू काय होतंय ते. ना माझा निर्णय झालाय.
ज्याला कुणाला माझा निर्णय पटत नसेल त्याला जे काय करायचं ते करावं. माझ्या मनाला जे पटते तेच करणार मी. हे बघ राणा, मी ठीक आहे, आम्हासनी पटले राणा भाऊजी. अगं पण बराबर बोलायलेत राणा भाऊजी. अहो माणुसकीच्या नात्याने ते जिजाला आसरा द्यायला लागलेत. आपण बी आपला चांगुलपणा दावूया की. नंदिता अगं अहो असं काय करताय? अहो एकटी निराधार बाई येते, तिला आसरा द्यायला पाहिजे आपण बी. हा आता ती राणा भाऊजीनं फसवत असली तरी आपण आपला चांगुलपणा का सोडा? राणा भाऊजी, आम्हासनी तुमचा निर्णय मान्य आहे. हा पण आमच्या बी काय अटी आहेत त्या तिनं पाळल्या म्हणजे झालं. आता कसं बरोबर बोला, सांगा की तुमच्या अटी. त्या आम्ही तिच्या समक्षच सांगू. तिनं आमच्या अटी पाळल्या म्हणजे आम्हासनी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मग चला आणि सांगा. चला या. या घरामध्ये राहायला वहिनींच्या काय अटी आहेत? सांगा. आमच्या परवानगीशिवाय या घरचा उमरा ओलांडायचा नाही. ठीक आहे, तुझ्या जेवणाचं तुझं तू बघायचं आणि काय बी झालं तरी या घरच्या खाजगी गोष्टीत बोलायचं नाही. आश्रित आहेस, आश्रितासारखं राहायचं. हा ठीक आहे. आम्ही जी बी कामं सांगू ती मुकाटपणच सगळी करायची. आणि वय ह्या कामाचा पगार बिगार मिळणार नाही. तुमची कामं वय आम्ही सांगू ती हुई का चुई करायचं नाही. जिजा कोणाची बटकीन बनणार नाही काय? ठीक आहे, आता अट मान्य नसल तर तुझा बोजा बिस्तर उचलायचा आणि चालू लागित ना. अहो वहिनी, तुमची शेवटची अट चुकीची आहे बघा. तुम्ही या घरच्या वाटण्या करायचंच ठरवलंय काय? आता तुम्हालाच ही अट मान्य नसेल तर होऊन जाऊ द्या वाटण्या. अहो वहिनी, एवढ्यावरनं कशाला उगा घर तोडताय तुम्ही? अहो राणा भाऊजी, आम्ही बी तेच म्हणतोय. या परक्या बाईसाठी कशाला घर तोडायचं? तुमच्यासाठी म्हणून आम्ही तयार झालो. आता तुम्हालाच मान्य नसेल तर होऊन जाऊ द्या वाटण्या. ठीक आहे मग करून टाका वाटण्या. नाही नाही नाही, ओगं माझ्यासाठी या घराच्या वाटण्या नका. मला मान्य आहे समजा अटी. अहो नाही पण या घरासाठी समजा अटी मान्य आहेत मग.